मॅच होईल ऑन. सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये झाले दाखल. स्ट्राईक एंडवरती बॅट्समन गणेश. पहिलाच बॉल प्रहार केलाय, फटका सजावलाय. स्पर्धेची सुरुवात, पहिल्या मॅचची सुरुवात. चौकार येतोय पहिलाच या स्पर्धेतील. बॅट्समन आपण पाहतोय गणेश यांच्या बॅटमधून. थँक्यू. ज्या राजानं खरं तर 50 वर्षामध्ये खरं तर अवघ्या 350 किल्ल्यांचं स्वराज्य निर्माण केलं आणि त्यानंतर त्या राजानं खरं तर या स्पर्धेच्या वतीने आपण मानवंदना देत जाऊया मॅचकडे. चौकारानं सुरुवात घडतीये. पहिलं षटक पॉवर प्ले फर्स्ट. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहतोय नितीन तांडेल यांना आपण पाहू शकाल. एक धाव आरोग्यासाठी असा खेळ मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही 40 प्लसच्या टीम आपल्याला पाहायला मिळतील. ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये आणि तदनंतर मात्र हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चार धावा पटलावरती आपण पाहतोय. खरं तर बॅट्समन गणेश यांना आपण पाहतोय. यावेळेचा फटका ऑन साइडला. फिल्डर आहेत, जजमेंट चुकलंय, झेल मिस होतीये. जीवनदान मिळतं बॅट्समन गणेश यांना आणि तदनंतर मात्र कंप्लीट केल्या जात आहेत त्या 2 धावा. 2 धाब्याने टीमची धावसंख्या पुढे सरसावताना पाहायला मिळतीये 6 या आकड्यावरती. 6 रन्स ऑन द बोर्ड. खरं तर ही स्पर्धा आपण पाहतोय वर्ल्ड टेनिस क्रिकेट WTC लाईव्हच्या माध्यमातून पूर्णपणे कव्हर केली जाते. आमचे सर्व हरीशदादा पाटील असतील, पारसदादा गोंधळी असतील, विघ्नेश दादा असतील आणि मग या सर्वांची खूप सारी मेहनत या स्पर्धेसाठी. फुल टॉस बॉल ऑफ साइडला ड्राईव्ह केलाय. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडू मागे पळतायत परंतु बॉल सीमा पार ट्रॅव्हल झालाय. येतोय आणखी एक दमदार चौकार. थँक्यू. अगदी अप्रतिम संगीत. छत्रपती शिवाजी महाराजांचं संगीत खरं तर सातत्यानं आपल्याला ऐकायला मिळतंय. कारण ज्या राजानं खरं तर अगदी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, आज खरं तर आपल्या मराठी माणसाचं अस्तित्व ज्यांच्यामुळं निर्माण झालं आणि तदनंतर मात्र त्या राजांचं गीत वाजवणं तितकंच इम्पॉर्टंट आणि त्या राजांना देखील या स्पर्धेच्या वतीनं मानवंदना देत मॅचकडे जाऊयात. खरं तर पहिलं षटक ज्यामधील 5 बॉलचा खेळ संपलाय. 10 धावा दापटलावरती आहेत. नितीन तांडेल यांना आपण बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक पहिला हाताळताना 4 षटकांचा सामना. मग पहिल्या पूर्वार्धामध्ये किती धावा जमतील, किती धाव्यांचं टार्गेट उभारलं जाईल, अगदी मग या साऱ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा बॉल गणेशांचा विचार केला जाते. 2 चौकार 1 डबल अशा रीतीनं 10 धावा दापटलावरती. एकनाथजी फडके साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. आपलं देखील स्वागत आहे. त्यानंतर आपण पाहतोय आमचे पप्पूदादा म्हात्रे, त्यांची देखील उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. त्यांचं देखील करूया खूप सारं स्वागत. षटक पहिलं समाप्त होतंय आणि पहिलं दशक पूर्ण होताना संघाची धावसंख्या पाहायला मिळतीये 10 धावा दापटलावरती. 10 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ एनी विकेट एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. षटक क्रमांक 2 सेकंड ओव्हर. बॉलिंग ट्रॅक वरती दुसरा ट्रम्प कार्ड यूज केला जाईल फिल्डिंग करणाऱ्या पाले बुद्रुक टीमचा. बॉलिंग ट्रॅक वरती सुरेंद्र उलवेकर यांना आपण पाहू शकाल. स्ट्राईक एंड वरती बॅट्समन
मागील ओव्हरमध्ये पूर्णपणे नॉन स्ट्राईक एंडवरती उभे होते. अशोक पाटील राईट हँड बॅटर स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतील. अगदी एक क्षणचित्र देखील या स्पर्धेचे डिस्प्ले जात आहेत. खूप सारी मेहनत करत तर कॅमेरामॅनची आपल्याला पाहायला मिळते. अशोक पाटील यावेळेचा हा बॉल अगदी स्विंग होताना बॉल आपण पाहिलं आणि तदनंतर मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. आमचे भावेश दादा काटे अगदी पूर्णपणे या स्पर्धेची क्षणचित्र टिपताना अगदी त्यांना आपण पाहतोय आणि त्यांची देखील खूप सारी मेहनत या स्पर्धेला पाहायला मिळते. सर्व आयोजन कमिटी आणि त्यांच्या माध्यमातून साकारलेली ही स्पर्धा नाईट फॉर्मॅट मधील खरं तर या स्पर्धेचं आयोजन या गावदेवी चषकाचं आयोजन आपण पाहतोय. ऑन साइडला ड्राईव्ह केला फिल्डर आहेत. मिड विकेट मध्ये सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न राहील का, परंतु तदनंतर नाकार दिलं. सिंगल येते. सिंगलने धावसंख्या थोडीशी पुढे सरसावेल. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा धापटल्यावरती पाहायला मिळतील. सर्व मान्यवरांची उपस्थिती खरं तर अगदी व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळते आणि खरं तर या स्पर्धेमध्ये अनेक मान्यवर खरं तर आपण पाहतोय. ऑन स्क्रीन खरं तर फिल्डिंग पोझिशन देखील आपण पाहू शकाल, परंतु यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फटका सजवला. गॅप पाहिली, फटका एक्झिक्यूट केला आणि हा येतोय गणेशांच्या बॅट मधून. आणखी एक चौकार. ऑन स्क्रीन खरं तर फिल्डिंग डिपार्टमेंट देखील दाखवलं जाते आमच्या WTC लाईव्हच्या माध्यमातून. अगदी देखना स्वरूप मिस टायमिंग बॅक टू दी बॉलर. स्वतःच्या बॉलर मध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न आणि सक्सेसफुल ठरतोय. पहिला ब्रेक थ्रू मिळतोय बॅटिंग करताना नितलस 40+ टीमला. बॅट्समन आपण पाहतोय ज्यांच्या बॅट मधून 8 बॉल मध्ये जमल्या 14. गणेश मात्र मैदानाच्या बाहेर. पहिला ब्रेक थ्रू मिळाला बॅटिंग करताना नितलस 40+ टीमला. न्यू बॅटर इन ऍक्शन नंबर 3 वन डाउनिंगच्या ऍक्शन मध्ये आमचे हरिश्चंद्रन आपण पाहू शकाल, आमचे गुणलेखक. विनमय पाटील दादा, आदी म्हात्रे दादा यांची गुणलेखनाची भूमिका. सलगची दुसरी सफलता मिळतीये. तू चल मे आया अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग टीमची. आल्या पाऊली माघारी परतवलंय. बॅट्समन आपण पाहतोय हरिश्चंद्र. बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर इन ऍक्शन नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती. खरं तर काळूराम पावशे यांना खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल होताना पाहू शकाल. चौथ्या क्रमांकावरती काळूराम पावशे यांना आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा जमल्या, परंतु सेकंड ओव्हर सुरेंद्र यांचं आपण पाहिलं ज्यामध्ये पूर्णपणे कमबॅक केलंय. पहिल्या 3 बॉल वरती एक चौकार जरूर आला होता, परंतु तदनंतरचे 2 डॉट बॉल अगदी 2 सफलता मिळाल्या. पहा आज खरं तर आज 40+ लॉट्स आपण पाहतोय. 10 संघ आज खरं तर खेळ साकारताना पाहायला मिळतील. लो स्कोरिंगच्या टीमला खरं तर अगदी बाय दिली जाईल, याच्याकडे लक्ष केंद्रित असू द्या. ही नियमावली खरं तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. यावेळेचा डॉट बॉल लेफ्ट हँड बॅटर अद्याप
कालुराम आपण पाहतोय आणि शेवटचा बॉल देखील डॉट आलाय. सेकंड ओव्हर पूर्णपणे कमबॅकिंग राहिलं. गोलंदाज आपण पाहिले सुरेंद्र यांना, ज्यानं खर्च केल्यात फक्त आणि फक्त 5 धावा आणि ज्यामध्ये 2 सफलता देखील मिळाल्या आणि 2 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या पाहायला मिळते 7.50 ची सरासरी आणि जमल्यात 15 धावा. तर प्रतिभेच्या पूजनानं खरं तर या स्पर्धेची सुरुवात घडताना आपण पाहिली आणि तदनंतर मात्र त्या गणपती बाप्पाचं संगीत अगदी आपल्याला ऐकायला मिळत आहे. न्यू बॅटर, न्यू बॉलर, थर्ड ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल प्रमोद भोपी, षटक क्रमांक 3 घेऊन. एका बाजूने स्ट्राईक एंड वरती खरं तर आपण पाहतोय सलामीला आलेला अशोक पाटील. यावेळेचा फटका हवेमध्ये, बॉल, झेलची संधी मिस केली आहे झेल. चुकी घडतीये खरं तर आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये आणि तदनंतर मात्र येत आहेत त्या 2 धावा. 2 धावेनं संघाची धावसंख्या पाहायला मिळते 17 ऑन द बोर्ड. 17 धावा धावपटलावरती पाहायला मिळतील. चांगली स्पर्धा, दमदार स्पर्धा खरं तर आपण पाहतोय. नाईट फॉर्मॅट मध्ये खरं तर आई गावदेवी चषकाचं हे भव्य दिव्य पर्व आपल्याला पाहायला मिळत आहे आणि तदनंतर मात्र आजची रात्र आणि मग तब्बल 10 संघ 40 प्लसचे आजच्या या रात्रीमध्ये खेळ साकारताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 17 ऑन दी बोर्ड, 17 धावा धावपटलावरती आहेत. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंगचा निर्णय आणि त्यावर अगदी कमालीची कामगिरी करताना ऑफ साईडच्या रिजन मध्ये फटका सजवलाय डीप कव्हरला, फिल्डरला बीट करत बॉल चला सीमा पार अक्रॉस दी बाउंड्री लाईन. अशोक पाटील आणि त्यांच्या बॅट मधून येतोय हा चौकार. यस डेफिनेटली. खरं तर जशी सिच्युएशन तसं गाणं आपण ऐकतोय. मागील बॉल वरती सुटलेली झेल आणि त्या झेलीची किंमत मात्र आता टीमला मोजावी लागते. इथून मात्र चौकार येताना पाहायला मिळतोय. अशोक पाटील यांच्या बॅटमधून संघाची धावसंख्या पुढे सरसावतीये 21 धावा. लॉस ऑफ द 2, 21 ऑन द बोर्ड. 21 धावा धावपटलावरती आपण पाहतोय. यावेळेस एक तेरी तो एक मेरी, इथून मात्र पूर्णपणे दांडी गुल केली आहे. एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. बॅट्समन नंबर 3 मैदानाच्या बाहेर परतताना धक्का क्रमांक 3रा. बॅटिंग करताना इंटलेस 40 प्लस टीमला बॅटर आपण पाहतोय सलामीला दाखल झालेला अशोक पाटील इज बॅक टू द डगआउट. सुरेख संगीत एकनाथजी माळी यांचं खरं तर सातत्यानं संगीत आपण ऐकतोय कारण आपल्या विभागातील एक मोठे गायक खरं तर राहिलेत. पनवेल महानगरपालिका टॅक्स डिपार्टमेंट मध्ये कार्यरतांची भूमिका ज्यांची आपण पाहत होते आमचे सुनीलजी भोईर साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. न्यू बॅटर मॅच कडे जाऊयात. षटक क्रमांक 30 आणि ज्यामध्ये प्रमोद भोपील आपण बॉलिंग ट्रॅक वरती आणि यद्यपि नवीन बॅटर 5व्या क्रमांकावरती शिवाजी पाहुशे यांना आपण पाहू शकाल. धावसंख्या स्थिर आहे 21 धावा धावपटलावरती. संतोषजी भोईर यांना देखील आम्ही इथून विनंती करू आपण देखील व्यासपीठावरती या. आणखी एक सफलता मिळतीये, आणखी एक बॅट्समन परतावला जातोय आणि इथून मात्र सफलता मिळते दुसरी प्रमोद भोपीला. संघाला धक्का बसतोय 4था. आल्या पाऊली माघारी परतवलं गेलंय. बॅट्समन आपण पाहतोय शिवाजी पावशे मैदानाच्या बाहेर.
न्यू बॅटर इनेक्शन नंबर 6 सहाव्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील जगदीश काटे. संघ आता सध्याच्या स्थितीला बॅटिंग करताना थोडस संकट आहे, थोडंसं अडचणीमध्ये आहे, कारण अद्याप 4 धक्के बसलेत. मग इथून खरं तर चांगली धावसंख्या बनणं देखील तेवढंच इम्पॉर्टंट राहील. 4 षटकं म्हटले तर कमीत कमी निदान 35 ते 40 धाव्यांचा टार्गेट सेट करणं अगदी इम्पॉर्टंट असेल. यावेळेस ऑफ साईडला इथून मात्र डीप कव्हरला फिल्डर आहे. सिंगल कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, फंबल तिथे पाहायला मिळतंय आणि त्यानंतर मात्र येत आहेत त्या 2 धावा. 2 धावेने संघ पुढे सरसावेल. इथून मात्र जगदीश काटे टीम स्वतःचा अकाउंट ओपन करताना पाहायला मिळतील आणि धावसंख्या 23 आकड्यावरती पाहायला मिळते. 23 लॉस ऑफ द 4. शेवटचा बॉल षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती प्रमोद भोपीना आपण पाहतोय. शेवटचा चेंडू, लास्ट बॉल ऑफ द 3rd ओव्हर. यावेळेस ड्राईव्हला अगदी फटका आपण पाहतोय, फिल्डर आहेत. सिंगल कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा येत आहेत 2 धावा. षटक 3 समाप्त होतंय आणि या संघाची धावसंख्या जमली आहे अगदी. मग आपण पाहतोय 25 ऑन दी बोर्ड. 18 बॉलचा खेळ संपलाय, 25 धावा जमतील. आणि तत्पूर्वी विनंती असेल, चला मैदानाच्या आतमध्ये 12th मॅच आपण त्वरित पाणी घेऊन जा. तोपर्यंत ऐकूया पुन्हा एकदा डीजे यांना. जलदान हे महादान म्हटलं जातं आणि आज खरं तर या स्पर्धेमध्ये संपूर्ण 7 रात्रीमध्ये ज्यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था केली जाते आमच्या स्पर्धेसाठी, स्वर्गीय नंदुकुमारजी साखरे यांच्या स्मरणार्थ खरं तर आपण पाहतोय त्यांचे चिरंजीव ओमकार दादा साखरे यांच्या माध्यमातून खरं तर संपूर्ण पाण्याची पूर्तता. आज खरं तर आपल्या वडिलांसाठी काही कमवायचं असेल तर ती पुन्हाही मात्र कमवली जाते आणि या स्पर्धेमध्ये अगदी पाण्याची व्यवस्था. त्यानंतर आमचे पालेबुद्रुक गावातील आमचे संदीपजी म्हात्रे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये, या शृंखलेमध्ये. 3 षटकांचा खेळ संपला, 25 धावा जमल्या आणि अंतिम षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहायला मिळतील रुपेश उल्वेकर यांना आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 स्लॉग ओव्हर ऑफ द फर्स्ट इनिंग, डेथ ओव्हर ऑफ द फर्स्ट इनिंग. मराठी भाषेमध्ये शेवटचं षटक म्हटलं तर ज्याला म्हटलं जातं हाणामारीचं षटक, आणि त्यामध्ये आता हाणामारी होणे देखील तितकंच इम्पॉर्टंट आहे, कारण पहिल्या 3 ओव्हरमध्ये जमल्यात फक्त 25. आता अंतिम ओव्हरमध्ये कदाचित 15 ते 20 धावा जमाव्या लागतील बॅटिंग टीमला आणि इथून मात्र अगदी चांगलं टार्गेट सेट करणं देखील तितकंच इम्पॉर्टंट ठरेल. अंतिम षटक घेऊन रुपेश उल्वेकर यांना आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती, तर एका बाजूने स्ट्राईक एंड वरती कालूराम पावशे पाहायला मिळतील. लेफ्ट हँड बॅटर कालूराम पावशे यांना आपण पाहतोय. एका बाजूने नॉन स्ट्राईक एंड वरती जगदीश काटे असतील आणि 4थं षटक घेऊन रुपेश उल्वेकर यांना आपण पाहतोय. पंचांच्या भूमिकेत खरं तर आपण पाहतोय मेन अंपायर डोंगऱ्याचा पाडा गावातील आमचे ऑफिशियल खरं तर प्रशांत फडके सर. त्यानंतर आपण पाहतोय स्क्वेअर लेग पंच याच विभागातील चंद्रन गावातील राम पाटील सर पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल षटक क्रमांक 4, गोलंदाज सज्ज. त्यानंतर यावेळेस हा डॉट बॉल आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी. नुकताच खरं तर निवडणुकामध्ये ज्यांचा दणदणीत विजय आपण पाहिला, जिल्हा परिषद सदस्य म्हणून ज्यांनी खरं तर कामगिरी राबवली आणि एकनाथजी देशेकर साहेबांकडून या स्पर्धेसाठी मालिकावीरसाठी जी बाईक आपण पाहतोय अगदी आमच्या एकनाथजी देशेकर साहेबांकडून पुरस्कृत केली गेली आहे, त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीनं
आभार व्यक्त करू. बॅटकटच्या सुरुवात सिंगल आली आहे आणि या टीमची धावसंख्या थोडीशी पुढे सरसवताना 26 ऑन द बोर्ड, 26 धावा दापटला वरती पाहायला मिळतील. षटक चौथं, सत्र पहिलं, अंतिम 5 बॉलचा खेळ असेल बाकी आणि मग या 5 बॉल मध्ये किती धावा जमतील. ओके, 4 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे, माफ करा. पहिला बॉल डॉट येताना आपण पाहिला, दुसरा बॉल वरती सिंगल आली. आता या 4 बॉल मध्ये जास्तीत जास्त धावा मात्र जमाव्या लागतील बॅटिंग टीमला. फिल्डिंग डिपार्टमेंट, फिल्डिंग पोझिशन, सीमारेषेलगत 5 खेळाडू आपण पाहतोय. लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप मिड विकेट. विष्णू यांच्यासाठी खरं तर गोलंदाजांसाठी विकेट हॅट्रिक आली तर 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. संतोष दादा म्हात्रे यांच्या माध्यमातून खरं तर, सत्यवान दादा म्हात्रे यांच्या माध्यमातून खरं तर हे पारितोषिक आपण पाहतोय. पहिली न्यू बॅटर अशोक पाटील पुन्हा एकदा पाहायला मिळतील. एक अशोक पाटील मैदानाच्या बाहेर परतले, परंतु 2 अशोक पाटील एका टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. सफलता मिळतीये आणि इथून मात्र यावेळेचा हा बॉल परफेक्ट डिलिव्हरी आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप, अवे फ्रॉम दी बॉडी आणि त्यानंतर मात्र हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. रुपेश यांच्यासाठी खरं तर पारितोषिक आहे, परंतु आता 2च चेंडूचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट बॉल, यावेळेचा हा बॉल आणखी एक डॉट बॉल. यस, बॅटिंग टीम रिव्ह्यू असेल खरं तर. वाईट साठी मात्र रिव्ह्यू स्वीकारला गेला बॅट्समन टीम द्वारा. पंचांच्या अगेन्स्ट खरं तर तिसरं पंचांची मागणी केली जाते. अगदी आमची टेक्निकल टीम WTC लाईव्हच्या माध्यमातून अगदी आपण चेक करू आणि योग्य तो निर्णय खरं तर तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. चला खरं तर रुपेश यांची पाहायला मिळते, जिथे खर्च केले फक्त आणि फक्त सिंगल. शेवटचा बॉल लॉंग ऑफच्या रिझन मध्ये अलॉंग द कार्पेट फिल्डर आहे. सिंगल कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. थ्रो मात्र इथून थोडासा खराब आहे आणि तत्पर मात्र वेगानं तिसरी देखील कंप्लीट केली जाते. चौथीचा प्रयत्न फसेल आणि इथून मात्र मिळतील 3 धावा. सत्र पहिलं समाप्त होईल आणि बॅटिंग करताना नितलस 40+ टीम जाऊन पोहोचली आहे. 29 ऑन दी बोर्ड, 29 धावा दापटलावरती. येणारे 24 बॉल, 30 धाव्यांचं टार्गेट. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करताना संघ पाहायला मिळेल पाली बुद्रुक टीम. हॅलो, तर चला खरं तर इनिंग ब्रेक मध्ये आपण सत्कार समारंभाकडे वळत आहोत. उपस्थित मान्यवर खरं तर ज्या मान्यवरांनी खरं तर आमच्या स्पर्धेसाठी अगदी वेळात वेळ काढून उपस्थिती लावली आहे आणि टॉस साठी पुढील मॅच संदीप दादा मात्रे पाले बुद्रुक गावातील आमचे ग्रामस्थ दादांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तत्पूर्वी सर्वप्रथम आपण जाऊया शुभ सन्मानाकडे. सर्वप्रथम आम्ही विनंती करू ज्यांची उपस्थिती खरं तर आपल्याला पाहायला मिळते. शिवसेना विभाग प्रमुख तलोजामा DCचे आमचे प्रकाशजी म्हात्रे साहेब आणि साहेबांना विनंती असेल
आपण या खरं तर आणि आमच्या चा स्वीकार करा. चला पुढील मॅच पडगे 40+ टीम आणि हरिग्राम 40+ टीम दोन्ही टीम कॅप्टननी त्वरित रिपोर्टिंग कर. इनिंग ब्रेक मध्ये खरं तर टॉस इथून केला जाईल आणि शुभ सन्मान खरं तर केला जातोय, ज्यांची उपस्थिती खरं तर आपल्याला पाहायला मिळते. अतिथी मान्यवर आमचे शिवसेना विभाग प्रमुख तळोजा MIDC सर्व प्रकाशजी म्हात्रे साहेब आणि त्यांचा आदरातिथ्य शुभ सन्मान अगदी या स्पर्धेच्या वतीने केला जातोय. मायेचे उबदार शाल, प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन सन्मान चिन्हाची ट्रॉफी देऊन खरं तर हा शुभ सन्मान जो अगदी आपण पाहतोय. प्रकाशजी म्हात्रे साहेब अगदी त्यांचा मोलाचा वेळ त्याने खरं तर या स्पर्धेसाठी खर्च केलाय आणि त्यांचा शुभ सन्मान इथे आपण करत आहोत. त्यानंतर आमचे पेणकडेचे आमचे प्रकाशजी म्हात्रे साहेब, त्यांना देखील विनंती असेल आपण देखील यावं आणि त्यांचा देखील शुभ सन्मान करत आपण या स्पर्धेच्या वतीने करत आहोत. चला टॉस साठी पडगे 40+ टीम आणि हरिग्राम 40+ टीम त्वरित बॅटिंग करा. सत्यवान दादा यांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती या. शुभ सन्मान केला जातोय पेणकडेचे आमचे प्रकाशजी म्हात्रे साहेब आणि त्यांचा शुभ सन्मान अगदी इथून मात्र केला जातोय. मायचे उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्हाची ट्रॉफी देऊन खरं तर हा शुभ सन्मान इथून मात्र केला जातोय. शुभ सन्मान खरं तर केला जातोय अतिथी मान्यवरांचा. भारतीय संस्कृती आणि ते संस्कृती जोपासताना आमचे आयोजन कमिटी आपल्याला पाहायला मिळते. पुढील सन्मानाकडे आपण बोलत आहोत. प्रमोदजी पाटील विभाग प्रमुख उबाटा प्रभाग क्रमांक 2 चे आणि त्यानंतर आपण पाहतोय प्रमोदजी पाटील आणि दादांचा देखील शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करत आहोत. प्रमोदजी पाटील आणि त्यांचा शुभ सन्मान खरं तर इथून केला जाईल. मी विनंती करेल आशुतोष दादा पवार असतील, संजय दादा पाटील असतील, सर्व आमचे कमिटी मेंबर आणि त्यांच्या वतीनं सर्व 40+ टीम आज खरं तर आपल्याला पाहायला मिळते. अरुणदादा म्हात्रे असतील आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आणि त्यानंतर मान्यवरांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. चला तिकडे मॅच ऑन करा. शुभ सन्मान खरं तर केला जातोय नंदकुमारजी म्हात्रे आणि सर्वांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करत आहोत. मायचे उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्हाची ट्रॉफी देऊन खरं तर पाहुण्यांचा शुभ सन्मान आपण इथून करतोय. विद्यमान सरपंच पाले बुद्रुक आमचे निखिल दादा तांडेल, त्यांना देखील विनंती केली जाईल आपण देखील या. आपला देखील आदर दिचा शुभ सन्मान खरं तर स्पर्धेच्या वतीने केला जाईल. जयदाजी धोंगडे यांच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेसाठी 2100 रुपयाची धनराशी प्राप्त झाली आहे. त्यांचा देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करू. पालेगावचे पालेग बुद्रुक गावातील विद्यमान सरपंच निखिलजी तांडेल आणि त्यांचा शुभ सन्मान इथे मात्र या स्पर्धेच्या वतीने केला जातोय. चला मॅच ऑन करा. यस, अंपायर सिग्नल मॅच ऑन केले जाईल. एकीकडे शुभ सन्मान होत राहतील आणि परंतु मॅच देखील तिथेच इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर सागरदादा म्हात्रे आणि त्यांचा देखील शुभ सन्मान खरं तर आपण इथे करत आहोत. चला सागरदादा आपण या. आमचे सत्यवान दादा म्हात्रे आपण चला आपण व्यासपीठावरती या. आपली जागा खरं तर इतर कुठे नसून आमच्या या मुख्य व्यासपीठावर आहे आणि आपलं देखील स्वागत. त्यानंतर संदीपजी म्हात्रे पाले बुद्रुक, संदीपजी म्हात्रे यांना देखील विनंती असेल आपण देखील या. आपला देखील शुभ सन्मान खरं तर या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. सर्व पाहुण्यांचा आदर तिथे मान सन्मान शुभ सन्मान आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेच्या वतीने केला जातोय. चला मॅच कडे आपण लक्ष वेधित करूया, मॅच कडे फोकस करूयात.
चला दोन्ही टीम पुढील टीमचे कॅप्टन हरिग्राम 40+ टीम आणि खरं तर हिमांशू इंटरप्राइजेस सुमित 11 पडगे टीम इथे उपस्थित झालाय. कॅप्टन हरिग्राम टीम कॅप्टन आपण त्वरित दाखल करा. 30 धाब्यांचं लक्ष आहे आणि ज्यामध्ये अद्याप जमल्यात 3 धाबा. बॉलिंग ट्रॅक वरती षटक पहिला हाताळताना पॉवर प्ले फर्स्ट P1 षटक कालुराम पावशियान आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये खरं तर अद्याप खर्च केल्या 2 एक्स्ट्राची 1 धाव आली आहे आणि तदनंतर मात्र 3 धावा दापटला वरती. 30 धाब्यांचं टार्गेट 30 धाब्यांचं लक्ष. स्ट्राईक एंडवरती बॅट्समन सुरेंद्र उर्वेकर यांना आपण पाहतोय. तर एका बाजूने नॉन स्ट्राईक एंडवरती रुपेश उल्वेकर. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत आयोजकांना विनंती असेल आपण टॉस त्वरित करून घ्या. यावेळेचा बॉल सिंगल सोडण्याचा प्रयत्न. वाईड +1 एक्स्ट्राच्या मिळतील 2 आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसवताना 5 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 5 रन्स ऑन द बोर्ड 5 धाबा दापटला वरती. 30 धाब्यांचं टार्गेट 30 धाब्यांचं लक्ष उत्तरार्धामध्ये मॅच रंगताना पाहायला मिळते. एका बाजूनं पालेश्वर 40+ टीम तर एका बाजूनं संघ आपण वाहतोय नितलस 40+ टीम. अतिशय वेगानं हा बॉल ट्रॅव्हल केलाय. डॉट बॉलची समाप्ती निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटक पहिलं जशा रीतीनं सुरुवात पहिल्या इनिंग मध्ये झाली आणि प्रत्युत्तर देत असताना तशाच रीतीची सुरुवात मात्र पाले बुद्रुक टीमची नितलस टीमची पाहायला मिळते. फडके संघाने टॉस जिंकलाय. जो काही निर्णय असेल आमच्यापर्यंत पोहोचवा आणि जशा रीतीनं मॅच एंड होईल तशा रीतीनं आपण निर्णयाला त्वरित सामोरी जा. ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न बॅकवर्ड साइडला फाईन लेगला बॉल चला सीमा पार गोळीच्या वेगानं येतोय चौकार. षटक पहिलं समाप्त झालं. पहिलं षटक निर्णायक राहिलं जिथे जमल्या फक्त 9 धाबा. आमचे विशाल दादा आता खरं तर भूमिका चेंज केली आहे. ऑपरेटिंगच्या भूमिकेत पाहायला मिळतील. 9 रन्स ऑन द बोर्ड 9 धावा दापटला वरती. षटक क्रमांक 2 सेकंड ओव्हर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज हरिश्चंद्र यांना आपण पाहू शकाल. स्ट्राईक एंड वरती बॅटर एका बाजूने सुरेंद्र उल्वेकर यांना आपण पाहतोय. 40+चा चांगला खेळ या स्पर्धेची सुरुवात आणि आज खरं तर पहिली रात्र या स्पर्धेची आणि अगदी सर्व 40+च्या टीम आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक सेकंड ओव्हर बॉलिंग ट्रॅक वरती हरिश्चंद्र यांना आपण पाहतोय. तर एका बाजूने स्ट्राईक एंड वरती बॅट्समन सुरेंद्र उल्वेकर. ऑन साइडला खरं तर स्वीप करण्याचा प्रयत्न. दिशा थोडीशी भरकटली लाईन थोडीशी खराब आहे आणि इथून मात्र आणखी 2 धावा एक्स्ट्राच्या जोडल्या जातील. वाईड +1 या 2 धाब्याने या सेकंड ओव्हरची सुरुवात केली जाते आणि संघाची धावा संख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना पहिलं दशक पूर्ण होईल. 11 धावा दापटल्यावरती पाहायला मिळतील. यावेळेस आणखी एक अवांतर चेंडू आणखी एक वाईड बॉल. कदाचित या वाईडच्या धावा मात्र आता फिल्डिंग करणाऱ्या टीमला मागण्या ठरतील कारण साधं सोपं 30 धाब्यांचं टार्गेट ज्यामध्ये अद्याप या ओव्हरमध्ये 3 धावा एक्स्ट्राच्या येताना आपण पाहिल्यात. समीकरण आलंय बॉल टू रन्स असं इक्वेशन. 18 बॉल
18 धावेंची गरज. स्विच करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला जातोय. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये आणि तदनंतर मात्र डॉट बॉल आपण पाहतोय. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये. शॉट थर्डमॅनला फिल्डर आहेत. सिंगल कंप्लीट केले जाईल आणि या सिंगलला संघाची धावसंख्या 13 धावा धावपटलावरती. पडगे टीमनं टॉस जिंकला. प्रथम गोलंदाजीचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय. जशा रीतीने मॅच होईल तशा रीतीने दोन्ही टीमला विनंती असेल आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये उतरा. यावेळेस ऑन साइडला डीप मिड विकेट मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाब्याने संघाची धावसंख्या पुढे सरसवताना पाहायला मिळतीये. 15 ऑन द बोर्ड. 15 धावा. काँग्रेसचे कार्यकर्ते आमचे आपण पाहतोय. रायगड जिल्हा अध्यक्ष हिमरतजी म्हात्रे दादांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. आपलं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. 15 ऑन दी बोर्ड. 15 धावा आहेत धावपटलावरती. यावेळेस ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहेत. थोडस फंबल तिथे घडतंय आणि त्याचा पुरेपूर फायदा 2 बॅट्समनच्या द्वारा उचलला जातो आणि इथून मात्र कंप्लीट केल्या जात आहेत त्या 2 धावा. 2 धाब्याने संघाची धावसंख्या पुढे सरसवताना 17 ऑन दी बोर्ड. 17 धावा धावपटलावरती पाहायला मिळतील. 17 दुसरं. यावेळेचा बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहेत. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा 2 धावा. आमचे लवेश दादा दिघे आज खर तर इथून पहा ही केली चुकी. नशिबाची साथ मिळते बॅटिंग टीमला. आधीच धावा कमी आणि त्यामध्ये जर अशा चुका घडत असतील तर त्या चुका मात्र तुम्हाला मागण्या ठरतील आणि 2+4 या बॉल वरती मिळतात तब्बल 6 धावा आणि संघ जाऊन पोहोचेल 23 ऑन द बोर्ड. 23 धावा धावपटलावरती. षटक दुसरं. 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावसंख्या पाहायला मिळतीये 23 धावा. येणारे बॉल शिल्लक असतील 13 बॉल आणि ज्यामध्ये 7 धाब्यांची आणखी गरज. सात बॉल 13 बॉल 7 धाब्यांची गरज आणि त्यावर ठोकलाय या स्पर्धेतील पहिला षटकार. या मॅच पहिला षटकार बॅट्समन आपण पाहतोय सुरेंद्र उलवेकर आणि त्यांच्या बॅट मधून आलोय हा षटकार. मृतिकेचे पावरते तव राखिले. स्वराज्य स्वप्न तव साकारिले. गरजूनी केलात हिंदोत्सव साजरा. शिवराया तुझा मानाचा मुजरा. या स्पर्धेच्या वतीने खरं तर या स्पर्धेची सुरुवात अगदी महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतिमेचं पूजन होताना देखील आपण पाहिलं आणि त्यानंतर मात्र अगदी या स्पर्धेच्या वतीनं शिवाजी महाराजांना देखील मानवंदना देत जाऊया मॅचकडे. स्कोर इज लेवल बट स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग. 12 बॉल 1 धावेची गरज. आता मॅच मध्ये पूर्णपणे दबदबा. मॅच मध्ये पूर्णपणे दादागिरी बॅटिंग करताना पालेश्वरी 40+ टीम पाहायला मिळते. 1 धाव 12 बॉल. बॉलिंग ट्रॅक वरती चौथं षटक घेऊन एकनाथ त्यांना आपण पाहतोय. रिव्हर्स एक्झिक्यूट केलाय. प्रॉपरली सक्सेसफुल देखील ठरतोय. पॉइंटच्या रिझन मध्ये बॉल चालल्या सीमा पार. वेल फिनिश. 11 चेंडू राखत असताना सामना जिंकलाय. बॅटिंग करताना टीम आपण पाहतोय पालेश्वरी 40+ टीम. चला दोन्ही टीम हस्त आंदोलन करा आणि त्यानंतर आपण खरं तर पाहतोय या सामन्याचा सामनावीर अगदी आपण बोलत आहोत